सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढचा धडा आपण सुरू करत आहोत इयत्ता 9वीचा, कुमार भारती इयत्ता 9वी. धड्याचं नाव आहे आदर्शवादी मुळगावकर. कोण आहेत हे आदर्शवादी मुळगावकर, आपण त्यांच्याबद्दल या ठिकाणी जाणून घेऊया. तर धड्यात जो लिहिलेला आहे ते लेखक आहेत गोविंद तळवळकर. कोण आहेत? गोविंद तळवळकर लेखक आहेत. 1925 2017 नंतर कालावधी आहे. हे इंग्रजी व मराठीतले पत्रकार व लेखक आहेत. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने प्रसिद्ध असलेले एक ते स्तंभ लेखक आहेत. काय ते स्तंभ लेखक आहेत? बघा, तुम्ही जेव्हा वृत्तपत्र बघता, म्हणजे एखादं वर्तमानपत्र तुम्ही बघता, तर त्या वर्तमानपत्रामध्ये काही एक दोन पानं अशी असतात ज्यामध्ये लोकांनी स्वतःची मतं मांडलेली असतात, स्तंभ लिहिले असतात. ते स्तंभ लेखक आहेत. अभिजात, अक्षय, ग्रंथ सांगाती, नियतीशी करार, परिक्रमा, मंथन, पुष्पांजली ही व्यक्तिचित्रे व मृत्यूलेख संग्रह, खंड 1 व 2 वैचारिक व्यासपीठे, व्यक्ती आणि वाङ्मय, सौरभ, साहित्य व समीक्षा, खंड 1, 2 हे त्यांचे प्रसिद्ध काय साहित्य आहे. प्रत्येक धड्याची माहिती घेण्याच्या आधी त्याच्या लेखकाची माहिती घेणं आपल्याला अगत्यच आहे. तर श्री सुमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती व कार्यकर्तृत्व याचा आढावा या पाठामध्ये लेखकांनी घेतलेला आहे. हा जो पाठ आहे तो उद्योजक सुमंत मुळगावकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय करून देणारा आहे. त्यांच्या गौरवार्थ मानवंदना देण्यासाठी लिहिलेला हा काय अग्रलेख आहे. चला लक्ष द्या, काय म्हणतात बघा लेखक. तर वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवतं का? नाही. वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवतं का? नाही. तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी ही त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. कारण जे काही आपल्यापर्यंत पोहोचतंय ते सत्य आहे का आणि त्याचं विश्लेषण काय आहे हे सर्व जबाबदारी असते ती आपल्या त्या संपादकावर असते. फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री. फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री या पॉल स्कॉट याच्या सुप्रसिद्ध वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते. म्हणूनच वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर केलेले परखड भाष्य होय. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये हा अग्रलेख असतो. प्रत्येक वर्तमानपत्रात अग्रलेख असतो. तुम्ही कोणतंही वर्तमानपत्र घ्या, मराठी घ्या, इंग्रजी घ्या, त्यात तुम्हाला अग्रलेख असतो, म्हणजे जवळपास असतोच. तर तो अग्रलेखामध्ये काय होतं, जे एखादी गोष्ट घडून गेलेली आहे, एखादी होऊन गेलेली बातमी आहे त्याच्यावर किंवा घडामोडी आहे त्याच्यावर तो परखड भाष्य करतो. कोण? संपादक. चालू घडामोडींचे ठळक वैशिष्ट्य हे रोजच्या अग्रलेखाचे विषय ठरत असतात. त्यामध्ये बहुश्रुतता, चिकित्सक विचार आणि निरीक्षण शक्तीचा कस लागत असतो. त्याचबरोबर चालू घडामोडीतील विशिष्ट घटना काय घडलेली आहे. आता सध्याची जर घटना सर्वांना माहित आहे आपल्याला, कोरोना आणि कोरोनाची लस, या 2 घटना सध्या काय आहेत, चालू आहेत. आणि त्याबरोबर कोरोनाचा नवीन प्रकार वगैरे. राजकीय अग्रलेख काय आहेत? आता सगळीकडे ग्रामपंचायतच्या निवडणुका चालू आहेत, ह्या राजकीय गोष्टी आहेत. त्याचबरोबर काही राजकीय सामाजिक स्थित्यंतरे काय असतात, एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव केलेला असतो. त्याचबरोबर प्रसिद्ध व्यक्तीचे निधन, अशा अनेक विषयांवर प्रसंगोचित अग्रलेख लिहिले जातात. समाजमनावर त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सखोल ठसा उमटलेला असतो. अशा व्यक्तींच्या निधनानंतर समाजमन सुद्धा हेलावते. अशा व्यक्तींच्या बाबत मृत्यूलेख लिहून त्यांना त्यांच्या समाजाविक व्यक्तिमत्वाला संपादक अग्रलेखाच्या रूपाने काय देतात? मानवंदना देत असतात. त्या व्यक्तीच्या गौरवार्थ, सन्मानार्थ मुख्यतः त्याच्या कर्तृत्वाचा, चरित्राचा, कार्याचा परिचय सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा अग्रलेख लेखनाचा काय असतो? उद्देश असतो. चला आपण जाऊया आपल्या धड्याकडे. ही महत्वाची माहिती आपल्याला ऐकायची. तर आदर्शवादी कोण आहेत? हे श्री सुमंत मुळगावकर. आदर्शवाद हे श्री सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते. त्याबाबत ते तडजोड करत नसत. आदर्शावर कधी तडजोड करत नसत. टेल्कोचा कारखाना आणि त्याचे उत्पादन हे त्यांचे एक उत्तम उदाहरण. मुळगावकर यांच्या निधनाने या देशाच्या कारखानदारीच्या क्षेत्रातील एक सचोटीचा व अत्यंत कार्यक्षम असा सद्गृहस्थ हरपला. आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे सर्व आजच्या काळात आणि वातावरणात टिकवणे अत्यंत कठीण आहे. लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये शब्द टिकवणे आणि शब्द
म्हणतात ना, या शब्दांची व्याख्याच फार कठीण होत चाललेली आहे. कोणकोणते? आदर्श, सज्जनपणा वगैरे वगैरे. पण मुळगावकर यांनी हे साध्य करून दाखवले. शास्त्र विषयाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनच्या स्थापत्य विषयाची काय घेतली? पदवी घेतली. तेथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे आणि मगच काय मिळत असे? पदवी मिळत असे. आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे पदवी मिळते, पण आता आपल्याकडे सुद्धा बऱ्याच शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत चाललेला आहे. तर मुळगावकर पदवी मिळून कुठे आले? परत आले. तेव्हा मंदीची लाट होती, बरोबर, आर्थिक मंदी होती त्यावेळेस. काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर मध्य प्रदेशात कटनी येथे त्यांना सिमेंट कारखान्यात काय मिळाले? काम मिळाले. कुठे? कटनी. पण पहिले 6 महिने विना वेतन काम करावे लागले. नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांनी काम केले. युद्ध आले आणि मग तेथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले. ही जबाबदारी मुळगावकरांवर आली. एसीसी, बरोबर, एसीसी सिमेंट तुम्हाला माहिती असेल. एसीसी सिमेंट, एसीसी, एसीसीची स्थापना त्यावेळेस झाली. एसीसी काय झाली? त्यावेळेस स्थापना झाली होती आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले. पण युद्ध काळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञानचे एक मंडळ युरोप, अमेरिकेत झाडले. श्री JRD टाटा आणि मुळगावकर त्यामध्ये होते. विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करत राहणार असे टाटांनी मुळगावकरांना विचारले. टाटांनी मुळगावकर यांना विचारले. काय विचारले? डिंक किंवा सिमेंट किती दिवस तयार करणार. आणि टाटा कंपनी त्यांनी काही सूचना केली की आमच्याकडे तुम्ही या. काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मानली आणि जमशेदपूर येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. सुदैवाने काय झालं, त्यावेळेस मर्सिडीज बेन्झ, हे नाव तुम्हाला सर्वांना माहित असेल, मर्सिडीज बेन्झ या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक सहाय्य करण्याचे ठरवले आणि मग टेल्को माल मोटारी तयार करू लागली. थोड्याच दिवसामध्ये देशी बनावटीची माल मोटार तयार व्हावी असावी अशी सरकारची अट होती. ती पुरी करण्यात मुळगावकर यशस्वी झाले. जर्मनांच्या मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नव्हती जर्मनांना, हे तर मुळगावकर यांनाही हवे होते. यामुळे टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली. कोणताही कारखाना सुनियंत्रितच ठेवायचा असेल तर त्याचा व्याप किती असावा याचे मुळगावकरांचे गणित होते. यामुळे काय झालं, जमशेदपूर येथील कारखाना अवाढव्य वाढून तो हाताबाहेर जाणार नाही यावर कटाक्ष ठेवण्यात आला आणि पुणे येथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्याचे ठरवले. कुठे? पुण्याला. पुढे बघा, तर आजच्या टेल्कोचा पुण्यातील कारखाना हा उत्पादन व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने पहिल्या दर्जाचा आहे. त्याच्या श्रेयाचे मानकरी कोण आहेत? मुळगावकर आहेत. युद्ध काळात व नंतर मुळगावकर यांच्या अनुभवास हे आले की पहिल्या प्रतीचे तंत्रज्ञ, सुटे भाग आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग याची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हे संडही होते. म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्कोचा कारखाना उभारण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम महत्त्व कशाला दिले, तर हे सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीने शिकून तयार करण्यास, ज्याला आपण R&D म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, किंवा R&T म्हणतात, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी वगैरे. त्याचप्रमाणे त्यांनी संशोधन विभाग स्थापन केला, R&D आणि सुटे भाग तयार करण्याची व्यवस्था केली. त्यामुळे असं दिसलं की पुण्याचा कारखाना 1966 साली स्थापन झाल्यावर साधारणतः 12 वर्षे माल मोटारीचे उत्पादन करत नव्हता. किती वर्ष? 12 वर्ष. कोणत्याही कंपनीच्या संचालकांना हे अवघड वाटणार होते, पण JRD टाटा यांनी त्यांना याचे रहस्य माहित होते. ते म्हणत की मुळगावकरांना कारखाना उभा करायचा नसून एक उद्योग स्थापन करायचा आहे. कारखाना उद्योग यातील तफावत टाटा जाणत होते, म्हणून मुळगावकर यांना हा एक आदर्श उद्योग उभा करता आला. 12 वर्ष एखादी कंपनी नुसतंच चालू करणं सोपं नसतं, पण तेवढा विश्वास टाटांचा मुळगावकरांवर होता. आता मुळगावकर हे अतिशय सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ होते. ते मोजके बोलणारे आणि असे जसे देखणे तसे टापटिपीचे. टेल्को सारखा स्वच्छ कारखाना पाहताना आपण कारखान्यात आहोत असे वाटत नाही. आपल्या सर्व दर्जांच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे असा त्यांचा काय होता? कटाक्ष होता. आणि टेल्को ती परंपराच पडली. कारखान्याचे अध्यक्षच कामगारात मिसळत असल्याने इतर अधिकारीही मिसळतात आणि विचारांची काय होते? देवाणघेवाण होते. मुळगावकर यांची
आणखी एक सवय होती. कोणती? की ते दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ती थांबवून ते ड्रायव्हरशी बोलत आणि मोटार कशी चालते, अडचणी काय येतात याबद्दल ते चौकशी करत. म्हणजे त्यांना कळत ना की बाबा नेमकं आपल्या आपण ज्या मोटार बनवतो त्याच्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम ग्राउंड लेवलला आहे की नाही. ते केवळ एक व्यवसाय म्हणून मुळगावकर यांनी आपल्या कामाचा विचार कधी करत होते का? ते नव्हते. त्यावर त्यांची श्रद्धा होती, त्यांना ध्यास होता आणि आपण जो माल काढतो तो अधिकाधिक कसा व्हावा, सरस व्हावा याबद्दल ते नेहमी काय करायचे? कटाक्ष होता, असं त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी तंत्रज्ञान शिकून तयार करणे हे आपले कर्तव्य मानले होते. मोटारीच्या व्यवसायास त्यांनी दिलेली फार मोठी देणगी आहे. देशातल्या या व्यवसायात त्यांचे सल्लागार व मित्र असे होते. कारखाना आदर्श ठेवायचा तर आणखी काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. कारखाना जर तुम्हाला आदर्श ठेवायचा असेल तर तुम्हाला आणखी काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. कोणते निर्णय बघा? सौम्य प्रवृत्तीचे मुळगावकर जसा तो घेत, कारण आपल्या कारखान्याची प्रतिष्ठा कशात आहे एवढाच विचार करून ते निर्णय घेत. यामुळे कठोर निर्णय घेणे सोपे जाते असे ते म्हणत. मुळगावकर यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती आणि लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या कामात मुळगावकर नेहमी सहभागी असत. कोयना भूकंप असो वा दुष्काळ अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत, त्यात मुळगावकर यांची सुद्धा साथ होती. कोयना भूकंप झाला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये. टेल्कोच्या कारखान्याच्या पुढे बघा, परिसरात काही खेड्यात शेती सुधारणा, आरोग्य या संबंधित गाजावाजा न होता, कुठलाही गाजावाजा न करता, जसं आता बघा छोटी मोठी कामं जरी करत असेल तर काही राजकारणी लोक खूप मोठा गाजावाजा करतात, तसं न करता काम चालू आहे. यामागे मुळगावकर यांची प्रेरणा होती. एक काळ शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडली, कॅमेरा स्वीकारला. छायाचित्र हा त्यांचा छंद होता. त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन सुद्धा होऊ शकते एवढे सुंदर त्यांनी फोटो काढलेले आहेत. त्यांचा दुसरा छंद होता झाडे लावण्याचा. पुण्यात कारखाना स्थापन करताना त्यांनी 1,00,000 झाडे लावली. किती? 1,00,000 झाडे लावली होती. त्यामुळे आजचा हा परिसर कसा आहे? नयनरम्य झालेला आहे. कारण झाडं वाढायला वेळ लागतो, पण नंतर जेव्हा ती वाढतात तेव्हा ते खूप सुंदरशी दिसतात. एवढी झाडे असल्यामुळे असंख्य पक्षी येत असतात. टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केली आहे. त्यामधूनच लाखांवर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी वाखाणण्यासाठी होती. एक चिनी म्हण अशी आहे काय, की तुम्हाला 30 वर्षांची आखायची असेल योजना, तुम्हाला 30 वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षांची योजना जर करायची असेल तर माणसे तयार करा. मुळगावकरांनी दोन्ही कामं केली. त्यांनी झाडे सुद्धा लावली आणि माणसं सुद्धा तयार केली, ज्यामुळे त्यांची कंपनी जी टेल्को आहे खूप चालली, टाटांची कंपनी. त्यामुळे मुळगावकर जीवन हे कसं आहे तर समाधानी, अति कृतार्थ होत आहे. समाधानी कसं होतंय? कृतार्थ होत आहे.